अंजली दमानिया यांच्याकडून व्यंकटेश्वरा कंपनीचं स्टेटमेंट पोस्ट. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं संचालक म्हणून नाव. आणखी कोणता पुरावा पाहिजे, दमानियांचा सवाल. धनंजय मुंडे यांनी आमची जागा हडपली, सारंगी महाजन यांचा थेट आरोप. तर योग्य न्याय दिला जाईल, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याची माहिती. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवस आधीपर्यंत सुरेश धस कराडच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मिटकरी यांचा गंभीर आरोप. तर सीडीआर बाहेर काढा, धस यांचं थेट आव्हान. शरद पवार यांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरे यांची ऑफर. सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तटकरेंबद्दल व्यक्त केली नाराजी. तटकरे यांच्याकडून आरोपांचं खंडन. आपला पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा. सत्तेत जाण्यापेक्षा जे सोबत येतील त्यांना घेऊन लढणं पसंत करू, शरद पवार यांचं बैठकीत भाष्य. सलमान खान आणि दाऊद इब्राहिम सोबतच्या कथित संबंधांमुळे बाबा सिद्दीकीची हत्या. बिल्डर लॉबी हत्या प्रकरणात असल्याच्या आरोपात तथ्य नाही, मुंबई पोलिसांचा आरोपपत्रात दावा. 26 वर्षाच्या सहजीवनानंतर लग्नाच्या वाढदिवशीच नागपुरात पती पत्नीची आत्महत्या. बेरोजगारी आणि मुलबाळ होत नसल्यामुळे संपवलं जीवन. बुलढाण्यात अज्ञात आजाराचं थैमान, लोकांना अचानक पडतंय टक्कल. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू. 8 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. कर्नाटकातल्या शाळेत शिक्षिकेला वही दाखवताना अचानक आला हार्ट अटॅक. सिडकोकडून 26,000 घरांच्या किमती जाहीर. जास्तीच्या किमतीवरून सामान्यांची नाराजी. तर आढावा घेऊन किंमत जास्त वाटली तर नक्की कमी करू, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही. आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. तिरुपतीच्या मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. एवढंच नाही तर या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते. दर्शनासाठी इथे टोकन घेऊन जाण्याची पद्धत आहे आणि या टोकन घेतांच्या वेळेलाच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, काहीशी धक्काबुक्की झाली आणि मग चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा, जे स्वयंसेवक आहेत इथले, त्यांनी इथे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी खूप जास्त झाली होती आणि यात चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. याची काही दृश्य तुमच्या हाती आली आहेत. यात काही भाविक जखमी झाल्याचं कळतं. आपण ही दृश्य पाहतो आहोत. काही वेळापूर्वीची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सगळ्यांनाच एका वेळी आत जायचं होतं आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. आणि आत्ताच जी अपडेट हाती येते त्यानुसार या चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जणांचा अक्षरशः श्वास अडकला, काही जण खालती पडले अशीही शक्यता व्यक्त केली जाते. तिरुपतीच्या मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाली आणि जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झाल्याचं कळतं. आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत. आपण पाहतो आहोत महिला आणि अनेक जण, काही ज्येष्ठ नागरिक आहेत. आता या म्हाताऱ्या बाई आहेत, त्यांना या चेंगराचेंगरीत काही क्षण तर श्वास घ्यायला सुद्धा त्रास झाला.
लोकांना मंदिरात दर्शनासाठी जाण्याची घाई होती आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली। दर्शन रांगेच्या इथे टोकन दिलं जातं आणि हे टोकन घेऊन मग भाविकांना पुढे सोडलं जातं आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याचं कळत आहे। या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झाला आहे।